मागच्या वेळेपासून ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जयंती निमित्त आपण माऊलीच्या चरित्राचा थोडा चिंतन आणि अभ्यास करतोय. एक भाग झाला, आता दुसरा भाग. मागच्या वेळेला आपण पैठणला शुद्धीपत्र त्यांना मिळालं इथपर्यंत आलेलो आहोत. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म परत एकदा सांगतो. शके 1197ला झालेले आणि शुद्धीपत्र मिळाले ते शके 1209. आता 1209 म्हणजे 9 3 12 वर्षाचे ज्ञानेश्वर महाराज त्यावेळेला होते. हा एकंदर त्याचा आढावा. पैठणमध्ये शुद्धीपत्र दिलेलं आहे. त्या पैठणचे सर्वात मुख्य अधिकारी बोपदेवाचार्य आणि त्यांनी हे शुद्धीपत्र त्यांना दिलंय. ते शुद्धीपत्र म्हणजे काय? त्यांनी स्वतःच सांगितलं की अशा थोर विभूतींना शुद्धीपत्र देणारे आम्ही कोण? जे देवाचेच अवतार आहेत आणि देवकार्यासाठीच अवतीर्ण झालेले आहेत, अशांना आम्ही शुद्धीपत्र देऊन काय करणार? म्हणून त्यांनी एक वाक्य म्हटलं की निवृत्ती भगवान शंकर, ज्ञानदेव भगवान विष्णू, सोपानदेव ब्रह्मदेव आणि मुक्ताई इच्छित शक्ती म्हणजे आदिशक्ती. अशा प्रकारचं वर्णन केल्यानंतर त्यांनी म्हणले पैठणचे ब्रह्मवृंद आम्ही ते सगळ्यांना सांगू शकतो की हे शुद्धीपत्र आम्ही त्यांच्या चरणावर अर्पण करतो. बघा, आपल्याला नेहमी काय असतं, कोणतंही सर्टिफिकेट देणं किंवा हे देणं हातात देतात. पण माऊलीची योग्यता तेवढी होती की त्या आचार्यांनी ते शुद्धीपत्र त्यांच्या पायावर समर्पित केलं. त्यांची योग्यता तेवढी म्हटल्यानंतर शुद्धीपत्र देण्याचा प्रश्नच नाही. स्वर्गातले देव जर पृथ्वीवर आले असेल तर त्यांना शुद्धीपत्र देण्याचं काय कारण आहे? हा प्रश्न येतो. पण निवृत्तीनाथांनी सांगितलं की आम्ही समाजामधून बहिष्कृत केलेले लोक आहोत. कारण यतीचा पती झाला. विठ्ठलपंत जे होते यती होते आणि ते परत संसारात आले आणि त्यामुळे ते पती झाले. या दृष्टीने आपल्या धर्माच्या दृष्टीने पाहिलं तर यती म्हणजे संन्यास धर्मातून गृहस्थ धर्मामध्ये आल्यानंतर पतन झालं. पण हे पतन स्वतः झालं होतं का? गुरूंच्या आज्ञेने झालं होतं. हे लोकांना माहितीच नाही की गुरूंच्या आज्ञेने त्यांनी परत गृहस्थ आश्रम शिकवला. रामानंद स्वामींनी त्यांना सांगितलं, अशी परमेश्वराची इच्छा आहे की तू परत ह्या मुलीबरोबर विवाह कर, पाणीग्रहण कर आणि कसं कर तर सर्व संस्कार करून प्राणीग्रहण कर. म्हणजे जन्माच्या संस्कारापासून ते विवाहाच्या संस्कारापर्यंत सगळे संस्कार केलेले आहेत. आणि रामानंदांनी त्यांना काय आशीर्वाद दिले? अरे तुमच्या पोटी ईश्वराचे 3 अंश येणार आहेत. त्या सद्गुरूंचा आशीर्वाद आहे. आणि त्यावेळेला जेव्हा त्यांचं हे चालू होतं तेव्हा ज्ञानेश्वरांची आई रुक्मिणीबाई यांनी पण काय केलं होतं? सिद्धेश्वर मंदिरमध्ये आळंदीला त्यांनी एक तप केलं होतं. जेव्हा त्यांना कळलं की माझा पती हा संन्यासी झालेला आहे आणि मग माझं इथून पुढचं आयुष्य हे असंच जाणार आहे. एवढा मोठा आघात झाल्यानंतर सुद्धा मानसिक प्रवृत्ती चांगल्या असल्यामुळे आणि घरातले चांगले संसार असल्यामुळे त्यांनी ठरवलं नाही ह्याच्यावर आपण मात करूया. आणि मग त्यांनी काय ठरवलं? सूर्योदयाच्या आधी उठायचं, इंद्रायणीमध्ये स्नान करायचं आणि त्या पिंपळाच्या पाराला प्रदक्षिणा घालायच्या दुपारपर्यंत. किती घालतील त्याचा आकडा त्यांनी ठरवला नव्हता. आपण म्हणतो 108 घालू असं त्यांनी ठरवलं नव्हतं, पण त्यांनी प्रदक्षिणा घातल्या. आणि 12 वर्षाच्या कालखंडामध्ये
त्या 1,00,000च्या वर प्रदक्षिणा झाल्या. मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं, अश्वत्थ वृक्षाची सेवा केल्यानंतर त्याचं काय फळ मिळतं, नारायणाचं फळ कसं असतं, सगळ्या इच्छा ह्याच जन्मात पूर्ण होतात. आणि मग त्याचे फलित म्हणून रामानंद स्वामी तीर्थयात्रेला निघाले काशीवरून, आणि ते आळंदीला आलेले आहेत. आळंदीला काही कारण नाही खरं, रामेश्वरला चालले होते ते, पण त्यांना आळंदीला येणं भाग पडलं आणि ते आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये ते राहिले. एवढा मोठा येथे आल्यानंतर गावातले सगळे दर्शन जात होते. या बाई दर्शनाला गेल्या आणि दर्शनाला गेल्यानंतर पाया पडल्यानंतर त्यांनी तिला आशीर्वाद दिला, पुत्रवती भव, सौभाग्यवती भव. त्या दचकल्या आणि दचकल्यानंतर रामानंद, मी आशीर्वाद दिला, तुला घाबरायला काय झालं, काय परिस्थिती आहे. रुक्मिणीताई त्यांना म्हटल्या की तुम्ही दिलेला बरोबर आहे, पण माझी परिस्थिती अशी आहे की मला आता सध्या नवरा नाहीये, मग मी पुत्रवती कशी होणार, तुझ्याबरोबर कोण आहे असं ते विचारणा करतात. आणि मग ती वडिलांना बोलून आणते की हे माझे वडील आहेत. आणि मग वडिलांबरोबर ते सगळे बोलतात, काय झालं. मग त्यांनी सांगितलं की असं असे आमचे विठ्ठलपंत नावाचे जावई आहेत आणि ते इथून गेले आणि काशीला घेऊन त्यांनी संन्यास घेतलेला आहे, त्यामुळे हिला बाकीचे जीवन आता असंच काढायला लागेल, अशी आमची धारणा आहे. आणि ते म्हटल्यानंतर रामानंद स्वामी जे होते ते स्वतः ध्यानात बसले आणि असा कोण पती असावा की ज्यांनी पत्नीला सोडून संन्यास घेतला, पत्नीची परवानगी नसताना सुद्धा संन्यास जर स्वीकारला, म्हणून त्यांनी ध्यानात पाहिलं तर हा तर आपला चैतन्य महाराज, म्हणजे आपल्या मठाची व्यवस्था पाहणारा जो चैतन्य, हा तिचा नवरा. मग त्यांनी सांगितलं त्याचं वर्णन करा. सिद्धोपंतांनी आणि यांचं वर्णन केलं आणि ते वर्णन जुळलं. म्हणले काय हे करू नका, आता मी माझी यात्रा संपवतो आणि मी परत काशीला जातो आणि तुम्ही माझ्याबरोबर चला. म्हणून रुक्मिणीताईंना आणि त्यांना घेऊन ते परत काशीला गेलेले. त्यांची दुसरीकडे व्यवस्था केल्यानंतर हे आपल्या मठात जातात आणि त्याशी राहतात आणि म्हणलं उद्या सकाळी या. सकाळी आल्यानंतर ते येतात, त्यांनी चैतन्य महाराजांना बोलवतात, चैतन्य महाराज या. आल्यानंतर ते गुरुच्या नमस्कार करतात, बाकी सगळं करतात. तितक्यात हे दोघं सिद्धोपंत आणि रुक्मिणीबाई येतात. ते विचारतात, हे कोण आहे, आपण ओळखता का ह्यांना. गुरूंच्या पुढे खोटं बोलता येईना. हो म्हणजे ओळखतो मी, ही माझी पत्नी होय आणि हे माझे सासरे आहे. याचा अर्थ तुझं लग्न झालंय, तू गृहस्थाश्रम आहे. हो म्हणे गृहस्थाश्रम आहे. मग पहिलं सांगितलं का नाही म्हणे, असं सत्य का लपवलं, आणि ह्याचा परिणाम तुला भोगायला लागेल, तुझ्याबरोबर मलाही भोगायला लागेल. आणि तुला भोगल्यानंतर मलाही याचा परिणाम मला भोगायला लागेल, तर आता काय करायचं. चैतन्य महाराज तुम्ही द्याल ती शिक्षा मला, तुम्ही मान्य आहे, मी भोगतोय. आणि ह्याच्यानंतर ते 2 मिनिटं विचार करतात आणि त्याला सांगतात, ईश्वरी संकट असा आहे, तू भूतकुंभापासून पाणी ग्रहणापर्यंत सर्व विधी तू करावे आणि तिचं पाणी ग्रहण करावं आणि तिला तुझ्यापासून 3 ईश्वर अंश निर्माण होणार आहेत, म्हणून तू परत तिच्याशी पाणी ग्रहण कर. आणि असं सांगितल्यानंतर गुरूंच्या आज्ञेपुढे जाता येईना आणि त्यांनी तिथे गुरूंच्या देखत पाणी ग्रहण केलं. आणि मग गुरूंनी सांगितलं, आता तुम्ही तुमच्या गावी जा आणि गृहस्थ आश्रम आनंदाने स्वीकार.
विठ्ठलपंतांची इच्छा नसताना सुद्धा संसारात त्यांना येणं भाग पडलं, तर गुरुची आज्ञा. आणि गुरुची आज्ञा कधीही मोडता येत नाही हा नियम त्यांना माहिती होता, कारण ते सर्व शास्त्र पंडितच होते. म्हणून आपल्याकडे म्हणतात ना, शिवे रुष्टो गुरु जाता गुरु रुष्टो न कच्चित. असं असताना गुरुची इच्छा मोडायची नाही, मग जायचं. आणि म्हणून ते परत आळंदीला आहेत. आळंदीला आल्यानंतर तिथे काय होतं, ही परिस्थिती सगळ्यांनाच माहिती असं नाही, सगळे त्या गोष्टीवर विश्वास ठेवतील असं नाही. परत काही लोक होते सांगणारे की अरे हा गुरुजींचं नाव घेतो पण ह्याच्यात वासना काय असतील म्हणून हे परत लग्न केलं आणि हा भ्रष्ट आहे म्हणून आपण ह्यांना बहिष्कृत करायचं. म्हणून संपूर्ण आळंदीच्या लोकांनी त्यांना बहिष्कृत केलं. गावामध्ये सासरे आहेत, त्यांच्याकडे राहता येत नाही, पण ते नदीच्या पलीकडे सिद्धपीठामध्ये एक झोपडी बांधून हे दोघं संसार चालू करतात. या झोपडीमध्ये 12 वर्ष राहतात. बरं, बेसिकली विठ्ठल पंत जे होते हे वैराग्य होते, त्यामुळं खायला मिळेल काय ना मिळेल काय याची त्यांना ददात नव्हती. परमेश्वर ठेवील तसं राहायचं यांनी ते स्वीकारलेलं होतं. आणि त्याच्याबरोबर त्यांच्या पत्नीलाही त्यांनी सांगितलं होतं की आपण हे केलेलं आहे, त्यामुळं काही कष्ट आपल्याला सहन करायला लागणार आहे. जरी तू चांगल्या घराण्यातली असेल, बाकीचं झालं असेल, पण परिस्थिती आज अशी आहे की आपल्याला बहिष्कृत केलेलं आहे, त्यामुळे आपण झोपडीतच राहणार. आणि झोपडीत राहिलेले आहेत ते 12 वर्ष. आणि या 12 वर्षाच्या काळामध्ये त्यांना 4 मुलं झालेली आहेत, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. ते मी पुढे पुढे लवकर घेतो कारण आपल्याला पुढे जायचंय. आणि हे सगळं झाल्यानंतर त्या मुलांवर वडिलांचे संस्कार आहेतच, पण वडिलांना मनामध्ये शंका आली की आपलं आयुष्य असं गेलंय, माझ्या मुलांचं काय होणार. त्यांनाही समाजाने बहिष्कृत केलेलं आहे. त्यांनी समाजामध्ये परत जावं, समाजाने त्यांना स्वीकारावं म्हणून आळंदीच्या ब्राह्मणांकडे त्यांनी चौकशी केली. तर त्यांनी सांगितलं की धर्मशास्त्रामध्ये असं कुठेही आम्हाला उल्लेख आढळत नाही की अशा पतित लोकांना धर्मामध्ये परत घ्यावं. तर इथे तर आमच्याकडे काही होणार नाही, पण दक्षिण काशी पैठण म्हणून जे आहे तिथे मोठे धर्मपीठ आहे, त्या धर्मपीठाचा निर्णय आम्हाला मान्य आहे, तर तुम्ही त्यांना घेऊन तिकडे जा. आणि मग त्यावेळेला त्यांना घेऊन, मुलांना घेऊन विठ्ठलपंत आणि रुक्मिणीताई ह्या पैठणला गेलेले आहेत. आता आळंदी ते पैठण त्यावेळेला अंतर तेवढंच आहे, पण किती हालाखीचं होतं त्यात ते गेले. पण तिथे गेल्यानंतर राहायचं कोणाकडे हा प्रश्न आहे, कारण इथे समाजाने वाळीत टाकलेलं आहे. तो निरोप हे जायच्या आधी तिथे पोहोचलेला आहे की हे बहिष्कृत माणूस आलेला आहे. आणि मग त्यांनी तिथल्या लोकांनी त्यांना बहिष्कृतच ठेवलं. आणि ज्यांच्या घरात विठ्ठलपंतांच्या मामाच्या घरात ते राहिले, कृष्णाशी भट्ट म्हणून त्यांचं नाव, तिथे राहिले. आणि त्यांनी सांगितलं नाही नाही तू राहा माझ्याकडे, काय होईल ते बघूया. राहायची वेळ झाली, पण सगळ्या समाजाने त्या कृष्णपंत भट्टांनाही वाईट टाकलं. आणि मग त्यांना कोणी हे करणार आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये मागच्या वेळेला मी सांगितलं होतं, पण तो उजळणी म्हणून सांगतोय, पुढे जातो. मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांच्याकडे श्राद्धाचा कार्यक्रम आला. पितरांना जेवण द्यायचं, श्राद्ध लक्ष करायचं. त्यांनी सगळ्या ब्राह्मणांना विनंती केली की तुम्ही या, माझ्या वडिलांचे श्राद्ध आहे, आमच्या पितरांचे श्राद्ध आहे, करू. नाही आम्ही नाही येणार. कारण ज्याला समाजाने बहिष्कृत केलेला आहे त्याच्याकडचं अन्न आम्ही ग्रहण करणार नाही. मोठी पंचायत झाली, काय करायचं. आणि मग निवृत्तीनाथाला म्हणतात, निवृत्तीनाथ काय करायचं. निवृत्तीनाथ माऊलीला सांगतात काहीतरी मार्ग काढा माऊली. आणि माऊली त्यांना करा स्वयंपाक, किती जेवायला. हे सगळे ब्राह्मण कृष्णाजी पटण्याच्या वाड्याच्या भोवती उभे होते, पण आतमध्ये कोणी जात नव्हते. माऊलींनी सांगितलं स्वयंपाक तयार केला, सगळा स्वयंपाक तयार झाला. 12 वाजता कृष्णाजी म्हणताना
माऊलीने बोलवलं. माऊली म्हटले की या संकल्प करा आणि सगळ्या पितरांना आवाहन करा. ओम आवह आवह म्हणून तो मंत्र आहे. आणि ते आवाहन केल्यानंतर संपूर्ण सगळे त्यांचे पितर आहेत ना ते खाली उतरले आणि सगळे पानावर बसले. वाड्यामध्ये सगळी पानं मांडली होती, केळाची पानं मांडली, सगळ्यांवर सगळेजण येऊन बसलेत. स्वयंपाक वाढायला लागला, सगळ्यांचा आवाज तिथे यायला लागला, त्या अन्नाचा वास बाहेर दळवायला लागला. बाहेरचे लोक बघत होते, अरे आम्ही कुणीच गेलं नाही, हे जेवणामुळे चालल्यात कशा. म्हणून त्यांनी पाहिलं तर आतमध्ये ह्यांचे पितरच येऊन जेवतात. हे पाहिल्यानंतर त्या सगळ्यांना खूप खजील झाले ते. आणि तेव्हा म्हटले नाही झाला असेल चमत्कार, आले असेल ते पित्र, आपल्याला काय द्यायचं, पण पतिताकडचं अन्न घ्यायचं नाही हे आपलं ठरलेलं आहे. कारण मनाचा अहंभाव आणि अहंकार फार मोठा असतो. मग कोण काय चमत्कार करेल याच्याकडे ते दुर्लक्ष करतात आणि मग ते देव. हा प्रसंग घडल्यानंतर परत एक प्रसंग घडतो की काय माऊली काय काहीतरी चमत्कार गारुडीपणा करतो म्हणे. तर त्या ठिकाणी एक रेड्या येत होता आणि त्या रेड्याच्या बरोबर पालखी त्याचा मालक पण असतो, पाणी वाहत असतो. आणि म्हणले नावात काय, तुझंही नाव ज्ञानेश्वर आहे, याचंही ज्ञान ज्ञाना, तुम्ही दोघं सारखे आहात का? मला म्हणते हो, आमचं आत्मतत्व एक आहे. पण काय सांगतो म्हणले, तू माणूस आहे आणि तो जनावर आहे. म्हणजे त्याला आम्ही 3 फटके चापकाच्या मारतो, तुझ्या अंगावर उठतील काय? हो उठायला पाहिजे. मी आणि तो जर एक असेल तर त्याला मारलेले फटके माझ्या अंगावर उठणारच. त्या ब्राह्मणाने त्याला 3 फटके मारले चापकाचे आणि मुक्ताईने माऊलीची पाठ उघडी करून दाखवली, त्याच्यावरून 3 असे वळ. त्या लोकांना त्याच्यावर विश्वास बसेना. त्यामुळे हा काहीतरी चमत्कार म्हणजे हात चलाखीचा काहीतरी प्रकार आहे. आणि मग म्हणे अजून म्हणजे तू एवढा ज्ञानी आहे, हा एवढा ज्ञानी आहे का? म्हणजे आहे. म्हणजे कसा असेल हा ज्ञानी एवढा? नाही तर आयुष्यभर पाणी वाहिलं असतं का त्यांनी? तर म्हणले तुला जसं येतं वेद येतात तसा हा म्हणू शकेल का? म्हणजे हो म्हणेल. म्हणले कोणता वेद म्हणायचा? त्या लोकांना माहिती होतं ज्ञानेश्वरी ही यजुर्वेदी आहे. म्हणजे यजुर्वेद यांना पाठत असेल, नको यांना म्हणायला, ऋग्वेद म्हणायला जाऊ. आणि ऋग्वेद म्हणे आणि त्या वेड्याला म्हणायला सांग, रेड्याला. आणि त्या रेड्याला माऊली डोक्यावर हात ठेवले आणि हात ठेवल्यानंतर सांगतात की महाराज ऋग्वेद म्हणे. मग अग्नी मिळे पुरोहितम ते सुरू होतं त्यांचं. आणि मग तो ऋग्वेद तो रेड्या म्हणतो. आणि ते पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटतं, हे कसं होतं? म्हणजे जगामध्ये आत्मतत्व एक आहे. आपला बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्यामुळे आपण त्यात फरक कळतो आणि इथं तमोगुण निर्माण होतो. तोही आणि मीही एकाच तत्वाने बांधलेलो आहोत. जे मला येतं ते त्याला येतं. पण त्याला रेड्याचा जन्म का आला? तर त्याच्या अधःपतनामुळे. पण त्याचं मूळ ज्ञान गेलेलं नाहीये. तो पूर्वीच्या काळी ब्राह्मणच होता, पण त्याच्या कर्माच्या गतीमुळे त्याला आज ही अवस्था पडत नाही. आपल्याकडे नियम आहे कर्माचा सिद्धांत एक, जसं कर्म तसं फळ. म्हणून काय करायचं तर आपल्याला जेवढं चांगलं कर्म करता येईल ते ईश्वर भावनेनं करायचं. मग आपली अधोगती होत नाही, नाही तर अधोगती होते. कारण पुनरपी जन्म परमणी मरण हा प्रकार येतो आणि मग तिथे पतित होतो. मागच्या वेळेला सांगितलं गुरुचरित्रामध्ये 27व्या अध्यायामध्ये पण हे आलेले आहेत. असे प्रसंग आलेले आहेत कारण हा आपल्या सनातन धर्माचा एक भाग आहे. मग आपण काय करायला पाहिजे ह्याच्यामध्ये? आणि मग हे केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपला आचार विचार शुद्ध पाहिजे आणि तो शुद्ध असल्यानंतर आपल्यालाही परमेश्वर प्राप्तीचा मोक्षाचा तेवढाच अधिकार आहे.
हे सगळं पाहिल्यानंतर जे गोपाचार्य असतात, गोपदेवाचार्य, त्यांना कळून चुकलं ही चारही भावंड म्हणजे सामान्य नाही, असामान्य आहे. असामान्य असल्यामुळे यांच्याकडे दैवी गुण आहेत आणि दैवी गुणांना आपण प्रमाणित करणं म्हणजे सर्टिफिकेट देणं हे योग्य नाही. म्हणून त्यांनी सगळ्यांना विनंती केली की मी तुम्हाला विनंती करतो. गोपदेवाचार्य म्हणतात की ही जी बालकं आहेत ना, प्रत्यक्ष देवाचे अवतार आहेत. म्हणून त्यांनी एक श्लोक टाकला तो, निवृत्ती भगवान शंकर, ज्ञानदेव भगवान विष्णू, सोपान म्हणजे ब्रह्मदेवा आणि मुक्ता कलाकार शक्ती. ह्यांना त्रास देऊ नका, उलट ह्यांच्या सेवेत तुम्ही राहा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. अशा प्रकारचं शुद्धीपत्र ते दिलं आणि त्यांना सांगितलं शुद्धीपत्र मिळालं. आता पुढे काय? शुद्धीपत्र कशासाठी पाहिजे होतं? त्यांच्यात म्हणजे व्हाव्या म्हणून. निवृत्तीनाथांच्याकडे ते शुद्धीपत्र आलं, पुढं काय करायचं? आता तर युअर ऑथराइज टू डू ऑल दिस थिंग, म्हणजे तुम्हाला सगळं करता येईल. निवृत्तीनाथांनी विचार केला, प्रत्यक्ष समाजाची जी रूढी आहे, जी परंपरा आहे, जे धर्म आहे, त्याच्या विरुद्ध जायचं नाही. उपनयन संस्कार केल्यानेच आमचा उद्धार होईल असं आहे का? नाही. तर आपण जर स्वतःच देव असलो तर या म्हणजे उपनयन संस्कारामध्ये तसा अर्थ नाहीये आणि समाजाच्या विरुद्ध मला जायचं नाहीये. मग उपनयन संस्कार नाही झाला तरी चालेल. आणि मग गोपदेवांना ते सांगतात की उपनयन संस्कार आम्हाला करायचा नाहीये आणि मामांकडं काही दिवस राहतात. काही दिवस राहल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज तिथे योग वशिष्ठ आणि इतर ग्रंथाचा अभ्यास करतात आणि ते गेल्यानंतर तो काळ गेल्यानंतर 5-6 महिन्याचा काळ गेल्यानंतर परत आपण आळंदीला जाऊ, आपेगाववरून आळंदीला जाऊ असं त्यांचं ठरलं आणि ते निघाले. पैठणहून निघताना तो रेड्याला तिने बरोबर घेतलं. आता रेड्याची अवस्था काय बघ, त्याचं सगळं चित्त शुद्ध झालेलं आहे. रेड्याचे गुणधर्म त्याच्यात राहिलेच नाही, कारण तो चित्ताने शुद्ध झाला. आणि मग चित्ताने शुद्ध झाल्यानंतर करणार काय? तर मी ब्रह्म आहे असं त्याला वाटायला लागलं आणि तो बाकीच्या जनावरांसारखा वागू शकला नाही आणि माऊली बरोबर राहायला लागला. माऊलींनी त्यांना घेतलंय बरोबर आणि आले. ते चालत आळेफाटा करून, आता पैठणहून आळेफाटा, नगर, नेवासा या दृष्टीने येत होते. आळेफाटाला आल्यानंतर त्या रेड्याला त्यांनी मुक्ती दिलेली आहे आणि मुक्ती देऊन तिथे समाज बाकीचे केलंय आणि पुढे ते नेवासाला आले. नेवासाला आल्यानंतर होतंय काय की त्यावेळेला ही मुलं किती 13 ते 14 वर्षाचे सगळे होते. माऊली 13 वर्षाची आणि निवृत्तीनाथ त्यांच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठे, सोपानदेव 2 वर्षांनी लहान आणि मुक्ताबाई ते परतरातलीच मुलगी. नेवासाला आले, विष्णू मंदिराच्या तिथे ते राहिले. नदीवर स्नान करायचं, ध्यान धारणा करायची, संध्या करायची, जपजाप का करायचं असा त्यांचा प्रोग्राम होता. आम्हाला काही दिवस थांबवू आणि मग तिथे माऊली ध्यानाला बसली. पण तितक्यात काय झालं, त्या गावामध्ये एक ब्राह्मण होता, वयस्कर होते, तिथे वारले. वयस्कर होते, वारले आणि मग त्यांची प्रेत यात्रा त्या नदीच्या काठी आणायला लागले. प्रेत यात्रा येते, पण त्यावेळेच्या पद्धतीनुसार माझे पती गेले म्हणून मी सती जाणार म्हणून त्यांची पत्नी सुद्धा सगळे दागिने घातले, सगळं सुंदरा केलेला आहे आणि पती बरोबर मीही चालले म्हणून सगळ्यांना ते करून
ती प्रेत यात्रा पुढे चालली, ही पण मागे येते. पण बाकी नदीच्या काठी कोणतरी एक योगी बसलाय. मग ती जाते म्हणले, निदान जाताना आपण दर्शन करून जावं म्हणून तिथे जाते ते आणि नमस्कार करते. माऊली माऊली ध्यानात होते. फक्त बांगड्यांचा आवाज झाला आणि बांगड्यांचा आवाज झाल्यानंतर माऊली डोळे पण उघडले नाही. सौभाग्यवती भव म्हणून त्यांनी आशीर्वाद दिला. आणि आशीर्वाद दिल्यानंतर सगळे लोक बघायला लागले आणि माऊलीकडे बघायला लागले. तर माऊली समाधीतून बाहेर आल्या. म्हणजे काय झालं? ते म्हणले, अहो हे पती आत्ताच गेलाय, हे तिरडीवर आम्ही त्यांना घेऊन चाललोय आणि तुम्ही सौभाग्यवती असं कसं त्यांना आशीर्वाद दिलाय? हे शक्य होणार नाही. म्हणजे कोण त्यांचा पती? त्यामुळे हे तिरडीवर बांधले ते. अहो पण त्याचं नाव काय? मग त्यांनी सच्चिदानंद. अरे जो सच्चिदानंद तो मरणार कसा? माऊली म्हणतात ना, सच्चित आनंद ज्याच्या ह्याच्यामध्ये तो सत आहे, चित आहे आणि आनंद रूप आहे, तो हे कसं हे होऊ शकणार नाही म्हणे. माऊली म्हणतात त्या नानाईकडे आणि नंतर तिरडी खाली ठेवतात, तिरडीवर सोडतात त्यांना आणि म्हणले, कुठं मेले ते? म्हणले, अहो काय आम्ही घरून आलोय, आंघोळ घातली, कपडे घातले आणि आता हे घेऊन चाललोय. नाही नाही म्हणे, असं नाही, हाका मारा त्यांना म्हणा. म्हणून माऊलीनीच हाका मारली, बाबा उठा. बाबा उठा म्हटल्यानंतर ते प्रेत उठून बसलेलं आहे आणि प्रेत उठून बसल्यानंतर माऊलीकडे ते करतात, विनंती करतात, माऊली मला काय जीवन केलं? माझं किती कर्तव्यता संपली होती म्हणून मी चाललो होतो, गेलेलो होतो, मला तुम्ही का बोलता? माऊली सांगते, अजून तुमचा कार्य होणार आहे. हे ऐकल्यानंतर सच्चिदानंद त्यांना नमस्कार करतात. माझं वय एवढं मोठं हे झालं, मी काय कार्य करू शकतात? माझी तब्येत अशी आहे, काय कार्य असणार? म्हणजे तुम्ही सांगता त्याप्रमाणे कार्य करा. आणि मग सच्चिदानंद म्हणतात, हे संपूर्ण जीवन मी तुम्हाला वाहिलं. निवृत्तीनाथ त्याचे होते, त्यांनी सांगितलं ह्यांना बरोबर घ्या आपल्या, आणि ह्यांना बरोबर घेऊन नेवासाच्या मंदिरात, विष्णू मंदिरात जातात आणि तिथं सांगतात. आणि निवृत्तीनाथ सांगतात, ज्ञानदेवा भगवद्गीता ही जी संस्कृत मध्ये आहे ना, तिच्यावर भाष्य भावार्थ करायचा मराठीमध्ये आणि तू ते कर. माऊली म्हणले, ठीक, गुरुंची आज्ञा मी करायला तयार आहे. लिहिणार कोण? ते म्हणजे सच्चिदानंद बाबा. लेखकू तयार झाला. इथे एक गंमतची गोष्ट आहे. महाभारत लिहिताना सुद्धा व्यासांना लेखकू पाहिजे होता. कोणाला? गणपती. गणपतीने अट घातली की मी तुमचं काम करायला तयार आहे, पण माझी अट आहे, तुम्ही थांबणार नाही, तुम्ही कंटिन्यूच बोलत राहायला पाहिजे आणि मी लिहित राहणार. व्यासांनी पण जर सांगितलं, ठीक आहे तुम्ही तसंच करा, पण एक करा, ज्या ठिकाणी मी श्लोक म्हणेल तो तुम्हाला समजला तरच लिहायचा, नाही तर लिहायचा नाही. अशा आठ झाली. महाराजांनी केलं ते. बाकीच्या वेळा महाभारत मला माहितीये, तसं माऊलींनी तर सांगितलं की मी जे बोलतोय ते तुम्ही लिहून काढा. आणि मग नेवासाच्या तिथे गीतेवर ही भावार्थ दीपिका तयार झाली. संपूर्ण व्हायला जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष लागली आणि सगळे 18 अध्याय बाकी झाले. आणि हे पाहिल्यानंतर सच्चिदानंद बाबांनी स्वतः लिहून काढले सगळे. माऊलीची प्रतिभा, माऊलीचे येणारे जे विचार उच्चार इतके प्रकट होते, पण ते सर्व त्यांनी लिहून काढलं.
कारण जेव्हा वक्ता बोलत असतो किंवा बोलत असतो, जसे कृष्ण बोलत होता, कृष्ण बोलत असताना योगारूढ अवस्थेत तो बोलत होता आणि मग त्यात काय निघत होतं, ते विश्वात्मक देवता जे बोलत होते ते बोलत होते. तसं माऊली सुद्धा विश्वात्मक देवाची आणि गुरुकृपेची पूर्ण जाणीव असल्यामुळे ते लिहिलं ते ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका. आणि हे झाल्यानंतर आजचा आपला विषय, आता दुसऱ्या भागाला सुरुवात करतोय आपण, की यांची वाङ्मय रचना ज्ञानेश्वरांची आपण सांगतोय. आणि मग तिथे झाल्यानंतर शेवटचा 18वा अध्याय झालं की हे केलेले धर्म कीर्तन असं त्यांनी सांगतात, माऊली लिहिते, गुरूंना समर्पित करतात. जे धर्म कीर्तन केलंय गुरुजी, हे तुमच्या कृपेमुळे झालेलं आहे. मला पामराला त्याचं श्रेय नको, म्हणून हे मी तुम्हाला अर्पण करतोय आणि तुम्ही मला त्याचा प्रसाद द्या. म्हणून काय निर्माण झालं? पसायदान. मग ज्ञानेश्वरीच्या शेवटी पसायदान निर्माण झालं. आता विश्वात्मके देव. विश्वात्मक देवता कोण? सद्गुरू. तिथे विठ्ठल होता का? नाही. तिथे नारायण होता का? नाही. हे विश्वात्मक दैव सद्गुरूला केलेलं हे समर्पण आहे. आणि त्या समर्पणामध्ये संपूर्ण भगवद्गीतेचं सार आलेलं आहे. आपल्याला नवल वाटेल की पसायदानामध्ये काय आहे? आता विश्वात्मके देवे. आता म्हणजे मंगलचरणाचं म्हणतात की ही जी सेवा केली आतापर्यंत ही मी तुम्हाला वाहतोय आणि हे श्री मंगलचरणाने मी तुम्हाला देतोय. तुमचा आशीर्वाद असू द्या. जे काळांचे व्यंकटेश्वर तुम्हाला सगळं माहिती आहे. आणि त्यामध्ये प्रत्येक अध्यायाचं एक एक मार्गदर्शन सूत्र त्यामध्ये माऊलीने रूपले. मग माऊली शेवटी काय म्हणते? केणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला. कसा सुखिया होईल? हे पहिलं केलं तर, नाही केलं तर नाही. नाही, जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात. माऊलीने सांगितलंय तुम्ही काही केलं तरी आम्हाला मिळणारच आहे. असं मिळणार नाहीये. मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही जर वागला तर ते मिळणार आहे. आणि असं सांगितल्यानंतर परत ते विनंती करतात, ही जी सेवा झाली गुरुमौली मी तुमच्याकडे चरणावर अर्पण करतो आणि भगवद्गीता भावार्थ तिथे संपतो. हा झाल्यानंतर त्यांचा प्रवास चालत असतो. आळंदीला येतात. आळंदीला आल्यानंतर माऊलीला काय कळतं की गुरुकृपेमुळे मला काय मिळालं? प्रत्यक्ष परमेश्वराची भेट झाली. आता 2 मिनिटं आपण गृहीत धरलं की ज्ञानेश्वर भगवान विष्णू आपण म्हणतोय, पण त्या परिस्थितीत ते भगवान विष्णू होते का? एक साधक होते. आणि साधकांनी केल्यामुळे गुरुच्या कृपेमुळे काय होतंय? यांची गुरुकृपा परंपरा कोणती? त्यांनी सांगितलं नाथ संप्रदायाचे पंडित आदिनाथ म्हणजे शंकरापासून निर्माण झालेलं मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि गहिनीनाथांकडून यांना कृपा झालेली आहे. ते मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं. आणि ती परंपरा इथं आले. निवृत्तीनाथांनी त्यांना उपदेश करून त्याचं सिद्धत्व प्राप्त करून दिलं. इथे कोण मोठा? गुरु की देव? तर देवाकडे न्यायला गुरुच कारणीभूत हो. म्हणून गुरुचा वंदन प्रथम आणि मग हे करताना त्यांनी गुरूंना समर्पित केलं. आणि गुरुवर त्यांनी माऊलीची ह्याच्यामध्ये सुद्धा भावार्थ दीपिकेमध्ये गुरुची स्तुती इतकी सुंदर आहे. प्रत्येक आधारा प्रत्येक अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं. 9वा अध्याय जो आहे हुय्यतमं शास्त्रम इदमुक्तम असं म्हटलं. त्याची सुरुवात करताना माऊली म्हणते, आता एकदा अवधान दीजिये. आता माझ्याकडे ऐका, मी काय सांगत आहे. म्हणजे 8 अध्यायापर्यंत तुम्ही ऐकत नव्हता का? हा प्रश्न येतो. तो प्रश्न तसा नाहीये. मी आतापर्यंत सांगतोच आहे, पण इथून पुढे अनेक गुह्य सांगणार आहे की जे जगाच्या अगदी गुह्यातलं गुह्य मी तुम्हाला सांगतोय ते तुम्ही लक्ष देऊन ऐका. आणि मयात 9वा अध्याय जो आहे गुह्यतम शास्त्र
सांगितलं. मनमना भव मद्भक्तो सांगितलं. गीतेमध्ये सगळ्यांनी आपण अभ्यासक आहोत गीतेचे. गीतेमध्ये एक श्लोक परत आलेला नाही, पण एकच श्लोक 2 वेळा आलेला आहे. 9व्या अध्यायाचा 43वा श्लोक, तोच 18व्या अध्यायामध्ये आलाय. आता त्यात काय अनुष्ठुप छंदात आहे. प्रत्येकाला 4 चरण असतात. 8 अक्षराचा एक पंक्ती, अशी 4 पंक्ती असतात. आणि ह्यामध्ये 3 पंक्ती सारख्या आहेत. एकही शब्दाचा काना मात्राचा फरक नाही. तुम्ही घरी गेल्यानंतर बघा 9व्या अध्यायाचा मामेक अध्याय आणि तो 18व्या अध्यायाचा 64वा श्लोक. फक्त एक ठिकाणी काय आहे सर्वात शेवट त्याच्यात, की तू मला शरण आल्यानंतर मी तुला मोक्षापर्यंत नेईन, असं प्रतिज्ञा आहे. खात्रीने सांगण्याचं आहे. हे का तर गुह्यात म्हणून शास्त्र मी सांगतोय. त्या शास्त्राचा उद्देश काय असलं तर तुला मी मोक्षापर्यंत नेणार आहे म्हणून. आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे हे तुला मी सांगतो, असं 18व्या अध्याय म्हणतात. 18व्या अध्याय समारोपाचा अध्याय. त्यामुळे शेवटच्या चरणामध्ये थोडा फरक आहे, बाकी संपूर्ण श्लोक एकच आहे. तुम्ही सगळ्यांनी घरी गेल्यानंतर बघा आणि मग आपल्याला कळेल की व्यासांनी किती सूचक दर्शनाने हे केलेलं आहे. आणि प्रत्येक अध्याय वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला समजण्यासाठी त्याचे 18 विभाग केले. हेही आपल्याला समजत नाही म्हणून माऊलींनी त्याची भावार्थ दीपिका म्हणून आपल्याला सांगितलं. त्या ठिकाणी भाव काय होता, युद्धावर घडलेला प्रसंग कुणी सांगितला, संजय आणि धृतराष्ट्राला सांगितलं. कधी गीता चालू झाली असं विचारलं, ती गीता काय एकादशीला चालू झाली असं म्हणतात. एकादशीला युद्ध चालू झालं, पण हे झाले कधी, भीष्म रणांगणावर पडले 10व्या दिवशी. आणि तिथे झाल्यानंतर संजय धृतराष्ट्राकडे येतो आणि सांगतो बाबा पडले. अरे बाबा पडले सांगितल्यानंतर धृतराष्ट्र हादरूनच गेला. जर भीष्माचा पराभव झाला असेल तर बाकीच्या माझ्या मुलांचा काहीच राहणार नाही. हनुमतीच विचारतात धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, आणि तिथून गीता चालू होते. पहिले तर संपूर्ण वर्णन ते करतात आणि चालू होतं. या ठिकाणी गीतेचा अभ्यास केल्यानंतर गीतेमध्येही 4 पात्र आपल्याला आढळतात, संजय, धृतराष्ट्र, अर्जुन आणि कृष्ण. भगवद्गीतेमध्ये हे पात्र आहेत, पण ही पात्र जिवंत आहेत. कारण भगवद्गीतेमध्ये एकच श्लोक धृतराष्ट्राच्या तोंडी आलेला आहे, धृतराष्ट्राच्या पहिला. नंतर कुठेही धृतराष्ट्राचं नाव नाही शेवटपर्यंत. 18व्या अध्यायात संजयाची मनस्थिती दाखवण्यासाठी ते दाखवतात की अरे हा संवाद ऐकून काय होतंय, माझ्या अंगावर काटे येतात, हे होतात, असं होतं. धृतराष्ट्र बोलत. माऊलीच्या ज्ञानेश्वरीमध्ये ते चित्र जिवंत दाखवण्याचा प्रयत्न केला माऊलीने. आणि ते चित्र उभं करतात की संजय उघडून सांगतोय, अरे तो भगवान कृष्ण अर्जुनाला हे सांगतोय रे, पण ह्याचं आपलं एकच, माझ्या पोराचं काय झालं, माझ्या पोराचं काय झालं, माझ्या पोराचं काय झालं. मग त्याने काय म्हणलं, मी आणि माझे फळ याच्यामध्ये ह्याचं चित्त अडकलेलं आहे, तो दुसरा कसलाही विचार करू शकत नाही. इथे प्रत्यक्ष भगवान जरी येऊन समोर बोलत बसताना माझ्या पोराचं काय व्हायचं, मग त्याला हे मिळेल की नाही, मग बांगला मिळेल की नाही, गाडी मिळेल की नाही, ते जाऊ दे. आणि तू आता म्हातारा झालाय की जायची वेळ आली तुझी, तरी असं म्हणतोय की मला हे मिळेल का. हा माणूस त्यावर तिचा प्रत्यय दाखवलाय, पण ज्ञानेश्वरांनी हे सगळं सांगितलं. म्हणून त्यांनी काय म्हटलं, अरे म्हातारा तो म्हातारा,
तो मी आणि माझे याच्यामध्येच अडकला आहे. त्यामुळे त्याचं जो दृष्टीने जरी धुंद असला, आंधळा असला, तो विचाराने सुद्धा आंधळा आहे, हे माऊलीचे शब्द. आणि मग त्यांना ते सगळं सांगतात. हे सगळं झाल्यानंतर माऊलीला उपरती येते की आपण काय करायला पाहिजे, आपल्या गुरूंचं काहीतरी लिहायला पाहिजे. म्हणून आपण जे अनुभवलं ते लोकांपुढे ठेवावं का, म्हणून गुरूंची परवानगी घेतली आणि गुरूंच्या परवानगीने अमृतानुभव हा दिला. आता अमृतानुभव म्हणजे काय? आलेल्या अनुभवाचं अमृत किंवा अमृत ज्याने मी उद्धरलो ते काय आहे ते मी सगळ्या भक्तांना सांगणार. हा त्याच्या पाठीमागचा मतिदार आहे. काय मतिदार आहे? बघा, ज्ञानेश्वर हे बेसिकली योगी, सांख्य तत्वज्ञानाचे पुरस्कार, अद्वैत तत्वज्ञानाचे निष्ठावंत सेवक, जगामध्ये एकच ब्रह्म हे वेगळं मान्य. मग द्वैत असेलच का? नाही. मग द्वैताची भावना जाण्यासाठी काय लागतं? तर सद्गुरुकृपा लागते. मग सद्गुरुकृपा कशी करायची, कशी अनुभवायची हे सांगताना त्यांनी काय केलं? मग सद्गुरूचं वर्णन केलं. आणि मग त्या ठिकाणी हा अद्वैत सिद्धांत सांगण्यासाठी जे रचलं ते अमृतानुभव. खूप छान ग्रंथ आहे आणि आपापल्या प्रत्येक मनातल्या शंका तिथे निरसन होतात. इतकं माऊलींनी सुंदर त्याची उपमा केलेली आहे आणि त्याच्या उपमा दिल्या. आज आपल्याला तिथे जास्त बोलता येणार नाही कारण वेळ कमी आहे आपल्याकडे, कारण आपल्याला अजून 2-3 बघायचे. आणि मग हे झाल्यानंतर अमृतानुभव आपण तर संपविते पुढे चालू झालं आणि मध्ये दिवाळी आली. दिवाळी आल्यानंतर निवृत्तीनाथांना वाटलं आपण मांडे खावेत आणि मग ते मुक्ताईला सांगतात, मुक्ताई करते का गं? हो म्हणले, करते की, मला येतं. म्हणले जा घेऊन ये. मग पीठ होतच ते, पण ते करायला मडकं लागतं ना, भाजायचं कशावर. आणि मग ते जातात आणि मडकं घेऊन येऊ म्हणतात. आणि ती जाते मडकं घेते आळंदीमध्ये मडकं. येताना तिथं विसोबा चाटी नावाचे ब्राह्मण असतात. विसोबा चाटी बरं का त्यांचं नाव. भयंकर कडक, विद्वान, खूप विद्वान. तुम्ही काय करतेस? मडकं घेताय. कशाला घेताय? मांडे करायचे. अरे म्हणजे संन्यासीचे पोरं कुठे मांडे खाता म्हणले तुम्ही? तुम्हाला अधिकार काय मांडे खायचा? आणि त्याने हातातलं मडकं घेतलं आणि फोडून टाकलं. मुक्ताबाई घरी आली. रडत रडत त्यांनी त्यांना सांगितलं, दादा असं घडलं. माऊली म्हणजे काय? तू कर भेटाय मांडे तयार करू आणि दादाला आपल्याला नैवेद्य दाखवायचे ना, मग केलेच पाहिजे. तू कर तयार. पण म्हणजे भाजायचे कशा? आणि भाजायचे कशावर म्हटल्यानंतर ज्ञानदेवानी योगाने आपला अग्नी, जठराग्नी प्रज्वलित केला आहे आणि माझ्या पाठीवर पहा असं त्यांनी सांगितलं. पाठ लालबुंद झाली आहे, डोळ्यातून अंगारे बाहेर येतात, तोंडातून ज्वाला बाहेर येतात आणि विचोबा खेचर नव्हता तो चाटी, तो बघतात कशी फजिती झाली यांची आणि तो खिडकीतून पाहतोय. आणि माऊलींनी प्रज्वलित केलेला अग्नी आणि त्या अग्नीवर हे भासतायत सगळं. आणि भाजल्यानंतर मांडे तयार झाले. आणि मांडे तयार झाल्यानंतर नैवेद्य दाखवला. कोणाला? निवृत्तीनाथाला.
विसोबा तिथं खिडकीतून बघतोय काय चाललंय. तसाच तो दार उघडून आतमध्ये आला आणि निवडणूक दाखवायच्या आधी त्यांनी हात ह्याच्यामध्ये घातला आणि मग तो प्रसाद खायला लागला. गंमत बघा ना, नाव त्याचं विसोबा छाती, छाती ब्राह्मण पात्र, पण तो खेचरासारखा वागला. दुसऱ्याच्या ताटामध्ये आधी घालून खाणं हे खेचराचं काम आहे. म्हणून त्याने आपलं नाव बदललं आणि विसोबा खेचर हे नाव झालं. आणि तो माऊलीला शरण आलाय की माऊली हे सगळं झालं. निवृत्तीदाने माऊली सांगितलं आता ह्याला उपदेश करा. मग विसोबा खेचर एवढा ज्ञानी होता तरी आत्मतत्व काय आहे ते कसं ओळखायचं, सद्गुरूपा कशी असते ही शिकण्यासाठी तो ज्ञानदेवांचा शिष्य झाला. आणि मग ज्ञानदेवांनी त्यांना सगळं शिकवलं आणि ते त्यांना औंढ्या नागनाथला पाठवून दिलं. कारण काय, नामदेवांना तिथं धारण करायचा होता. नामदेवांना सांगितलं होतं विठोबांनी, त्या दिवशी सगळे जमले होते, कुंभार आणि गोरा कुंभार, चोखा मेळा सगळे जमले होते. आणि तिथे चांगलं होतं की हे जे मडकी कच्ची आहेत का हे म्हणते मुक्ताबाई. आणि ती मुक्ताबाई ते धपाटी असते ती पाहून दे, अरे कच्चं असतं रे नामदेवाचं मडकं, हे भाजलं पाहिजे. आणि मग भाजलं पाहिजे तर त्याला वाटतं अरे हे करून आवल्यात टाकले आपण पळा. आणि तो विठ्ठलाकडे जातो आणि हे काय चेष्टा चालली, मला ते कच्चं म्हणतात मला भाजणार आहेत म्हणे. तेव्हा विठ्ठल सांगतात अरे गुरु कृपेशिवाय हे होत नाही. अरे विठ्ठलला मी तर तुझ्याशी बोलतो, तू माझा ऐकतो, तू माझं जेवचं कदम. हा अहंकार झाला, पण गुरु असल्याशिवाय त्याला हे नाहीये. म्हणून तुला गुरु कृपेची आवश्यकता आहे, तू माऊलीला शरण जा. आणि मग ते सांगतात, विठ्ठल सांगतो की औंढ्या नागनाथला जा आणि तिथे तुला तुझा गुरु भेटेल. विसोबा खेचर तिथे त्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेले. आणि ते सांगितलं की काय नामदेव भडकतात, अरे काय कळते की नाही, एवढ्या माता याच्या पिंडीवर पाय ठेवून तो झोपला. नाही हो झोपलो मी, म्हातारा झालो, माझेच पाय मला उचलत नाहीये. तो असं करणार, माझे पाय उचलून दुसरीकडे ठेव, मी नको ठेवू. बरं बरं म्हटलं. म्हणून ज्ञानेश्वर नामदेव मला पाय उचलतात दुसरीकडे, ज्या ठिकाणी ठेवतात तिथेही पिंडच. त्याला असं चमत्कार वाटल्यानंतर तो एकदम धावतो आणि पाय धरतो. काय झालं तर म्हणजे तुम्ही माझे गुरु आहात. तुला मी गुरुपणा काय केलाय सांग. नामदेव सांगतात या चराचरामध्ये ईश्वर तत्व कसं आहे हे तुम्ही मला शिकवलं तर मी तुमचा शिष्य झालेला आहे, तुम्ही मला स्वीकार करा. आणि मग एक विसोबाचं जे गुरु होतात हे झाल्यानंतर तो पुढे होता. मग पुढे काय होतात ते तुम्हाला पुढची माहिती दिली चांगदेवांची. तर चांगदेव येतात त्याचा 1400 वर्ष आयुष्य संपूर्ण याचं. आता चांगदेव 65 बद्दल बोलतोय आपण. आणि त्यांना समजलं की ही 4 भावंड आळंदीमध्ये आहेत, आपण तर भेटायला गेलं पाहिजे. तर ते सगळ्या ज्ञानाने मोठे आहेत हे, म्हणून म्हणले आपण जाऊ. त्यांना सांगा रे आम्ही येतो म्हणून. नाही नाही असं नको, नाही आपण एक पत्र लिहू त्यांना, ते त्यांना इन्फॉर्मल नको, आपण फॉर्मल पत्र लिहू. मग पत्र लिहायचं काय पत्रामध्ये, मायाने काय लिहायचं, चिरंजीव लिहायचा. तुझे ज्ञानाने माझ्यापेक्षा मोठे आहेत, चिरंजीव कसं जाऊ तीर्थरूप म्हणून वाहिनीला हाणे. झाली का पंचायत, काय करायचं. मायनस होते ना, पत्राचा मायनस म्हणून पुढं काय लिहायचं काहीच कळत नाही. पण एक नक्की होतं, अशा संतांच्या दर्शनाला जायचं आणि आपला उद्धार करून घ्यायचं. म्हणून त्यांनी कोरच पत्र पाठवतात, कोरच कागद पाठवतात.
आणि पोरा काय पाठवल्यानंतर निवृत्तीला टाकतात. निवडून मावतीला म्हणतात, अरे तो गोंधळ आहे रे, त्याला समजत नाही आपण कसं वागावं, जरा 2 शब्द लिही. म्हणून ठीक आहे. आता कोऱ्या पत्राला उत्तर काय द्यायचं? तुम्ही मला एखादा प्रश्न विचारला तर मी उत्तर देईन, पण ज्यात काहीच लिहिलं नाही त्याचं कसं उत्तर द्यायचं? पण माऊली आत्मतत्वाने हे सिद्धांत आणि त्याला 65 ओव्याचं उत्तर पाठवतात. माऊली त्याला ज्ञानदेव, त्याचा चांगदेव 65 मानतात. आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही कितीही ज्ञानी असाल, कितीही योगाचाल असेल, पण जर तुमच्याकडे शरणागती नसेल, गुरुशाहीविषयी तुम्हाला आदर नसेल, तर हे शेवट शून्य आहे असं सांगून त्यांना उपदेश केलाय की चांगदेव 65. आणि यामध्ये त्यांनी खूप तत्वज्ञान सांगितलंय की कसा गुरु महत्वाचा असतो. आणि हे पत्र जेव्हा त्यांना कळलं, त्यांना मिळालं चांगदेव वटेशु, त्यांनी स्वस्तीशी वटेशु असं सुरुवात केली की तुमचे कल्याण असो. अरे कल्याण असो म्हणजे माझे खूप मोठे असं ते आता परत म्हटले की काय लिहिलंय मलाच कळत नाही म्हणे. 65 वेळेचा अर्थ त्यांना लागे ना. आणि मग ते म्हटले की आता मला होत नाही, मी स्वतः त्यांना भेटायला जातो. आणि मग ते भेटायला गेलेले आहेत. आणि भेटायला गेल्यानंतर हे वागावं आणि ते भिंतीवर बसलेले होते. ते भिंत चालवली हा प्रसंग आहे. आणि ते नामदेव 65 झाले. याच्यानंतर माऊलींचं अवतार कार्य काय होतं? धर्म संस्थापनार्थ ते आलेले आहेत. का धर्म संस्थापना करायचं? कारण त्यावेळेला आदिलशाही दिलशाही म्हणून आपला धर्म कसा तयार केला होता. मनुष्य आपल्या लोकांच्या मध्ये धर्माची भावना वाढवायची आणि परत ती पूर्णस्थापन करण्याचं हे केलं असेल तर सामान्य लोकांना धर्म काय आहे हे सांगायला पाहिजे. एवढ्या ज्ञानाच्या गोष्टी केल्या तर सगळ्यांना पसतील का? नाही पसणार. मग सर्वसामान्यांनी देवाकडे जायचं कसं हा प्रश्न निर्माण होतो. आणि मग ज्ञानदेवांनी काय लिहिलंय? ज्ञान अभंग हरिपाठ. हरिपाठ जे हरीचा पाठ म्हणजे परत पाठ करणे, म्हणजे परत परत बोलणे. काय बोलणे? हरी 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 म्हणतात जीवाचा. याच्यावर केल्यानंतर मी आता लवकर सांगतो कारण त्यात 27 अभंग आहेत. एक एक अभंग सांगताना खूप वेळ लागतो. आणि अभंगाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्याचं वाङ्मय वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक अभंगामध्ये जो विषय आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोणाची. आणि पहिल्या वेदांचं सांगितलंय आणि ते काय द्वारकेचा राणा पांडवांकडे असं सांगितलंय. कारण हे वेदशास्त्र झालंय. दुसऱ्या अभंगाला त्यांनी काय झालं? 18 पुराणे षडशास्त्री कारण सगळे काय करतात का हरिचा बसतात. पुढे ते जातात म्हणजे एका अभंगातून दुसऱ्या अभंगाची निर्मिती होते. असे 27 अभंग झाले. आणि मग त्यांनी काय केलं? योग याग विधी केले नोहे सिद्धी. कारण कर्मकांडामध्ये आले, मग कर्मकांडामध्ये काय आहे? योग याग आहे. त्याने सिद्धी होईल का? मग मला जर सामान्यपणे करायचं त्याने नोहे सिद्धी, मग काय करायला पाहिजे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अशा प्रकारे सांगून शेवटी काय केले त्यांनी? हे करताना त्या परमेश्वराला तुम्ही मनापासून हाक मारा. त्यांनी शेवटी सांगितलंय की ज्याच्या तोंडामध्ये हरिमुख नाही, हरिनाम नाही, ते सर्पाचं बीळ आहे असं सांगतात. ही कल्पना गेली पुढे बघा, फार पुढेपर्यंत गेली. कारण तुमच्या जीवनाचं इति कर्तव्य काय असेल तर परत त्या परमेश्वरापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. आणि तो पोहोचण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.
मग देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी आला. हरिमुखे म्हणा हरिमुखे बघा पुण्याची गणना करून माझ्या तोंडाने मी हरिमुख म्हणेन. हरी 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 काय मी अरे एवढ्या म्हणण्यामध्ये एकदा तरी माझी अशी परिस्थिती येईल की मी तो हरी एकच होऊन जाईल. याच्यामध्ये विष्णू सहस्रनामाचा थोडे उल्लेख करतो. कारण विष्णू सहस्रनाम झालं कसं हे जर सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांनी युधिष्ठिराचा प्रश्न आहे तो धर्म काय आहे कसा आहे आणि कोणतं तत्व निघालं तेव्हा सांगतात विष्णू की विष्णूचं स्मरण करा. स्मरण करण्यामध्ये विष्णूची 1000 नावं म्हणा. का एकदा विष्णूचं नाव म्हटल्यानंतर काय पोहोचणार नाही का विष्णू पर्यंत. 1000 नाव कशाला म्हटलं पाहिजे. 1000 नाव म्हटलं त्याने रामरक्षामध्ये एकच म्हणून राम तुल्य म्हणजे 1000 नाव कशाला म्हणायचं. हा प्रश्न आपल्या मनात यायला पाहिजे. तेव्हा त्यांनी सांगितलं 1000 नाव म्हणताना एका ठिकाणी असं होऊन जाईल की तुम्ही आणि तो दामोदर एकच होऊन जा आणि तो आयुष्याचा सर्वात मोठा क्षण असेल की मी आणि माझा हरी एक आहे. दामोदर एक आहे. गोविंद एक आहे. आणि ही जेव्हा मनामध्ये खात्री मला पडते ना तेव्हा द्वैताची सारणी बाजूला जाते. मी तू भावनाचा निघून जाते आणि मग भीष्माने म्हटल्याप्रमाणे इतनाथ करणार स्वामी जेव्हा प्राण तनसे निघाले. आणि ह्या तनसे प्राण घेऊन जातो का तर शेवटची गती अशा साधली पाहिजे. मनुष्याच्या आपल्या कोणीही प्राण्याच्या मध्ये जन्म आणि मरण या अवस्थाच आहे. तर ह्या अवस्थात असल्यानंतर मरणाच्या अवस्थेतला शेवटचा क्षण हा पुढच्या जन्माची पायरी आहे. लक्षात ठेवा. आपण मरताना मी जर आनंदाने भेटलो आनंदाने मी जर प्राण सोडला तर माझा जन्म येताना उच्च कुलामध्ये निर्माण होईल आणि मला कशात बंधन राहणार नाही. म्हणून हरिनाम म्हटलं पाहिजे. म्हणून हरिपाठाने किती लोक उद्धरले हा प्रश्न नाही. पण हरिनाम मुखात असल्यामुळे माझ्या मनामध्ये वाईट विचार येणार नाही याची गॅरंटी माऊलींनी दिलेली. आणि मग असं म्हणता त्यांनी सांगितलंय की तुम्ही रोज हरिपाठ करी इंद्रायणी तीर. आता इंद्रायणी तीरी म्हणजे इंद्रायणी तीर आता कुठं म्हणायचं. तर इंद्रायणी तीर इंद्रायणी नदी आहे. तिच्यामध्ये बसून तुम्ही हरिनाम घेतलं तर तुम्ही त्या जागेपर्यंत पोहोचू शकाल. ही माऊलीने दिलेली ग्वाही आहे. आज आपला सर्वसामान्य माणूस मला नाही घेता येत मला नाही ज्ञानेश्वरी वाचता येत अमृतानुभव सोडून द्या चांगदेव 65 येणारच नाही. कारण 1400 वर्षाला योग्याला जे जमलं नाही ते मला जमेल काय. मग हे जर नसताना मला जर मोक्ष मिळवायचा आहे तर मी काय केलं पाहिजे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना आठवडी हा दिलेला संदेश माऊलीने आपल्याला दिलेला आहे. अशा प्रकारे माऊलीच्या वाङ्मयात 6 वाजून झाली. हे मी आता इथं थांबतो कारण आपल्याला पुढे कार्यक्रम पाठ करायचे आहे. फक्त ज्ञानेश्वर महाराजांची आरती म्हणून आणि आपला कार्यक्रम संपतो. त्याच्यात माऊलीवर हरिपाठावर बोलायला पण खूप आहे. आणि त्यामध्ये के.व्ही. बेनसरांनी ज्ञानेश्वरीच्या हरिपाठावर केलेलं निर्माण अत्यंत उत्तम आहे. त्यांनी त्यात स्वतः सांगितलंय की त्यांचे सद्गुरू गोंदवलेकर महाराज यांनी स्वतः बेलसरे काकांना ते समजून सांगितलं. ज्या माणसाचा जन्मच नामासाठी झाला अशा माणसाने हरिपाठ ह्यांना समजून सांगितलं असेल तर त्याची किती मोठी कीर्ती झाली असेल.
याचा विचार करा. आपण इथे थांबूया. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करू, एवढे आपण म्हणू. इथे थांबूया, माऊलीची आरती करूया आणि मग हा कार्यक्रम संपूया.